महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री। आज आपण आलेलो आहोत मानोरा तहसील कार्यालय येथे, जेथे ग्रामपंचायत निवडणुकीकरिता आज फॉर्म भरण्यासाठी जी काही उमेदवारांची रणधुमाळी येथे चालू आहे ते आपण पाहू शकता थेट माझ्याबरोबर। बघून घ्या तहसील कार्यालय येथे संपूर्ण परिसर कसा आज गजबजलेला आहे, तसेच इथे नागरिक व जनतेने सुद्धा अफाट गर्दी केलेली आहे। नमस्कार, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री। आपण आज येथे आहोत थेट कारंजा येथील मानोरा येथील तहसील कार्यालयाच्या पटांगणामध्ये, आणि आपण सध्याच बघितलेले आहे की येथे उमेदवारी अर्ज भरण्याकरिता तसेच आता ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी तृतीयपंथी वर्गामधून आपण बघितले आहे की आपल्या करीना दीदी व श्रावणी दीदी ह्या उभ्या आहेत। तर याकरिता आपण आज करीना दीदींचे मत जाणून घेऊया, या माझ्याबरोबर। जय महाराष्ट्र। आणि मला सांगा, आज आपण उमेदवारी अर्ज भरण्याकरता येथे आले आहात, तर तुम्हाला अशी कितपत आशा आहे की आपले काम तर सफल होईलच? आम्हा सर्वांची सुद्धा आशा आपल्यावर टिकूनच आहे, आणि तुम्हाला सर्व तमाम जनतेचा सुद्धा भरभरून प्रतिसाद व पाठिंबा आहे। तर याबद्दल तुम्ही काय अनुभव आहे? आतापर्यंत महिला आणि पुरुष, आतापर्यंत ग्रामपंचायतमध्ये किंवा प्रत्येक निवडणुकीमध्ये महिला आणि पुरुषांचा आतापर्यंत तुम्ही वोटिंग केले, सर्व हे केलं, पण त्यांचा आणि तृतीयपंथ्यांचा आता काम करण्याचं काय, समजा आता त्यांनी जर का भरपूर निवडून जर का देईल, त्यांचा आशीर्वाद जर का आम्हाला राहील, समजा एक मत मागताय मी काही नाही, एक मत एका वोटिंगनं यांचं पण काही आणि गावाचा ग्राम विकासाचा पण विकास होईल। महिलांनी पुरुषांनी आतापर्यंत कितीदा चान्स घेतला ना, पण एक चान्स आम्हाला पण द्यावा असं माझं म्हणत आहे की एक वोटाने तुमचं पूर्ण गावाची पूर्ण कायापलट होऊन जाते। पण त्या पदावर त्या व्यक्तीला जायला पाहिजे ना, त्या पदावर तो व्यक्ती जेव्हा जाईल तेव्हा गावाची कायापलट होईल। 5 वर्षानंतर तुम्ही खापरदरीमध्ये जेव्हा जाल आणि आमची करीनाताई आडे जर का सरपंच झाली तर तुम्ही खापरदरी ह्या गावाला ओळखू नाही शकाल की खापरदरी गाव आहे का म्हणून। लाईट सुविधा, नळ सुविधा, जे काही अन्य जे काही समस्या जनतेच्या, जनतेला फक्त काय पाहिजे असते की सर्व सोयी सुविधा, नाली, स्वच्छता गृह, त्याच्यानंतर भरपूर काही समस्या असतात। कचऱ्याचे ढिगाळ नाही झाले पाहिजे, त्याच्यानंतर प्रदूषित वारे हे होतात, सर्व बिमाऱ्या वाढतात। त्याच्यानंतर ग्रामांमध्ये जे रुग्णालय असतात, रुग्णालयामध्ये सर्व सोयी सुविधा, म्हणजे सर्व काही खेड्या विभागामध्ये जर का आमच्या करीनाताई आल्या तर मला तर आशा आहे बा, माझी हे फ्रेंड आणि माझी मैत्रीण आणि माझी बहीण, म्हणजे कारण की नाते म्हणजे तृतीयपंथ्यामध्ये नाते हेच सर्व काही असतात, आणि हे जर का निवडून आले तर गावाचा 100% विकास होईलच होईल। आणि आतापर्यंत इतक्या महिलांना पुरुषांना एक चान्स दिला, तृतीयपंथांना एक चान्स देऊन तर पहा, एक मत। तर श्रावणी हिंगासपुरे दीदी, आपण यांचं सुद्धा मत जाणून घेतलं आहे की ते करीना दीदींबद्दल किती छान बोलले आहे। तर दीदी, आज मला तुम्ही सांगा, तुम्ही काय अनुभवता येते? जय महाराष्ट्र। माईक काय डायरेक्ट जय महाराष्ट्र। माझ्या महाराष्ट्राला माझ्याकडून तृतीयपंथी करीनाताई भगिनी, माझ्यासह माझी श्रावणीताई आहे, पायलताई आहे, अजून भरपूर माझ्या फ्रेंड्स आहेत, आणि इथे जमलेली पब्लिक जे माझे भाऊ आहेत, माझे आई वडील आहेत, आणि आज मी महाराष्ट्राला, पूर्ण अख्ख्या महाराष्ट्राला माझ्याकडून मी एक सूचित तर नाही, पण मी माझं आव्हान करते महाराष्ट्रासाठी की आजपर्यंत आपण भरपूर बघितलं की मेल फिमेल, स्त्री पुरुष, पण एक वेळा माझ्या महाराष्ट्राने आता ती वेळा आलेली आहे की ॲज अ तृतीयपंथीला बघायचं की तृतीयपंथी काय करू शकते विकास, जे की आजपर्यंत विकास काहीच होत नाही आहे। म्हणून आज आमच्या लोकांना रणांगणामध्ये उतरायचं, तुम्हीच लोकांना आम्हाला चान्स दिलेला आहे, तर आम्हाला तुम्ही बघून घ्या यावेळेस की आम्ही काय करू शकतो। आणि तसंच माझ्या गावच्या विनंती, माझ्या खापरदरी या ग्रामपंचायतला 2022चं इलेक्शन, माझ्या खापरदरीला अंकळीची आता मी माझं निवेदन सुद्धा केलेलं आहे, माझ्या सरकारांकडे मी लढलेले आहे आरक्षणासाठी। तर चला, आज नाही उद्या आरक्षण तर नक्कीच येणार आहे, त्यात काही विषयच नाही आहे, पण आज जेव्हा मी रणांगणात उतरलेली आहे तर माझ्या खापरदरी या ग्रामपंचायतला मी खूप विनंती करते, माझ्या तृतीयपंथी भगिनींकडून, ऑल माय फ्रेंड्स, ट्रान्सजेंडर सगळ्यांकडून आमचा आशीर्वाद आहे, भरभराटीचा आम्ही आशीर्वाद देतो, तसंच तुमचा आशीर्वाद आमच्या पाठींशी गंभीर असू द्या। आणि मतदान करायला जाताना खरोखरच तुम्ही एक तृतीयपंथीचा चेहरा बघाल आणि तुम्ही मतदान कराल।
मतदान कराल अशी मी अपेक्षा करते. मतदार म्हणून त्या पद्धतीने बघताय, समजा सरपंच व्हायची काय, समजा या पद्धतीने काय आपलं काय मत आहे यावर? ॲक्च्युअलमध्ये माझ्या गावातली जेवढीही माझे मतदाता आहेत, माझे आई बहीण, माझे मित्रमंडळी, माझे भाऊ लोक, सगळ्यांची माझ्याकडे जी बघायची आजची त्यांची नजर आहे खूप चांगली नजर आहे. आणि त्यांनी मला त्याच्या पहिलेच दाखवून दिलं की आम्हाला आता तुमच्यासारखी व्यक्ती हवी आहे सरपंच पदासाठी. नमस्कार. रेडी मॅडम. तर आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आपल्याशी जुळले आहेत श्री विनोद सर, यांचे सुद्धा आपण आज हे करीना दीदींसोबत आहेत, तर आपण त्यांचेही मत जाणून घेऊया. नमस्कार, जय महाराष्ट्र सर. आपण आज तृतीय पंथीयांमधून आपल्या करीना दीदी आज निवडणुकीकरता उभ्या आहेत, तर तुम्हाला काय वाटतं, एक तृतीय पंथी म्हणूनच त्यांच्याकडे लोकांनी बघावं अथवा त्यांना निवडून द्यावं की नाही द्यावं? तुम्ही काय म्हणताय की जनतेने त्यांना जो आतापर्यंत पाठिंबा देत गेले आहे, त्यांना प्रतिसाद मिळत आहे की नाही दीदी तुम्ही चला आम्ही तुमच्या मागे आहोत, हे तुम्हाला कितपत योग्य वाटते? सर माईक आम्हाला सहचामानी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्षाच्या वतीनं आम्हाला अंजलीताई श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरच्या वतीनं तृतीय पंथीला तुम्ही मदत करा. आणि खापरदरी ग्राम गावातून आपल्या किरणताई आडी उभे आहेत, त्यांना भरपूर आणि सर्व लोकांना समजावून सांगा की द्वितीय पंथीला मतदान करायला सांगा असे आम्हाला आदेश आले. त्यामुळे आम्ही महासचिव वानकडे साहेब आणि तालुका अध्यक्ष विनोद राठोड आम्ही किरणताईसोबत आहोत आणि आवाहन करणार आहोत की वंचित बहुजन सर्व मिळून किरणताईला सर्व मतदान करा. तालुक्यातले सर्व वंचित पदाधिकारी त्यांना करीना त्याला सहकार्य करतील का, असं काय मत आहे तुमचं? 100% सहकार्य करतील, याच्यात काही दुमत राहणार नाही. जेवढे वंचित बहुजन आघाडीचे जे लोक आहेत त्यांना सर्व भरपूर मतदान करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. तसेच बहुजनातील सर्वच जनतेची सुद्धा हीच आशा आहे की आज करीना दीदी यांचा विजय झालाच पाहिजे. तशी तर आता आपल्याशी जुळले आहेत वंचित बहुजन आघाडीचे महासचिव माननीय श्री नंदुभाऊ वानखडे सर, यांचे हे सुद्धा आज करीना दीदींसोबत इथे आले आहेत, तर जाणून घेऊया सरांची मत. नमस्कार, जय महाराष्ट्र सर. आपण काय बोलाल की आज करीना दीदी ज्या आज निवडणुकी पदासाठी उभ्या आहेत, सरपंच पदासाठी, तर तुम्हाला काय वाटतं? 100% त्या निवडून येतील आणि त्या सरपंच होतील. आणि संपूर्ण गावाचा त्यांना पाठिंबा आहे. सर्व समाजामधून, सर्व वंचितामधून त्यांना पाठिंबा आहे. सर्व जाती धर्माचे लोक त्यांच्या सोबत आहेत. ते 100% निवडून येतील आणि त्यांचा विजय नक्कीच आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र ताई. नमस्कार. तर मला सांगा, आज करीना दीदींसोबत आज आपण इथे आलेले आहात, तर दीदी आता फॉर्म भरण्यासाठी जाणार आहे आणि ते सरपंच पदासाठी तुम्हाला काय वाटतं? दीदीचा कितपत मला वाटते त्याचा विजय 100% व्हायलाच पाहिजे, कारण आपल्यासारखे सामान्य माणसं तर कधी पण उभं राहून आपण विजय त्यांना करतो. आणि त्यांच्यासारखं जर विजय आपण केलं तर त्यांचा पण सन्मान जगातनी वाढेल आणि जगात सन्मान वाढेलच, त्यांना पण आपुलकी वाटेल आणि आपुलकी वाढून त्यांना पण सगळं जगण्याचं त्यांना चांगल्या तऱ्हेने जगण्याचा चांगली आशा मिळेल. आणि त्यांना तरी आपल्याकडून कोणी ना कोणी आहे ही भावना त्याच्यामध्ये मनामध्ये उत्पन्न होईल. त्यांना 100% विजय करून द्यायलाच पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतंय, जगाचा जो दृष्टिकोन आहे ते फक्त आणि फक्त तृतीय पंथीच आहेत, हे काही करू शकतात नाही, पण आपल्याला जितपण आशा आहे की जर करायचं म्हटलं तर हे सर्वच काही करू शकतात. कारण डोंगर पार करणं ही फक्त मुंग्या माकडांचीच कला नाही, आहे याबद्दल माझं मत असं आहे, माझी संस्था मी गुणवंत शिक्षण संस्थेमध्ये एड्स म्हणजे संस्थेमध्ये काम करते. आमच्या मॅडम आहेत अरुंधती शिरसाट मॅडम, त्या अकोल्याच्या म्हणजे राहणाऱ्या आहेत आणि त्यांनी समजा त्यांच्या संस्थेमध्ये जेव्हा मी काम करते तेव्हा हे जे तृतीय पंथीचे लोक आहेत ना, तर हे यांच्यासाठी आमच्याकडून ज्या सुविधा असतात तर यांना राशन कार्डमध्ये काढून देणे, आणखी मतदान कार्ड फ्रीमध्ये काढून देणे, त्यांना जर राशन जर मिळत नसेल तर यांना फ्रीमध्ये राशन मिळवून देणे, पुन्हा त्यांना घरकुलासाठी कागदपत्र करून देणे, त्यांची दर 3 महिन्यानंतर विचारची तपासणी करणे. आमच्या ही पाहिजे आहेत ना, तर यांना समजा माहीत आहे, त्यांना वारंवार भेटून आम्ही यांच्या समजा मित्रमंडळींना वारंवार भेटी देत राहतो. यांना विजय करायलाच पाहिजे. ते काय बोलतात आपण बोला. आता ग्रामपंचायत जे लागली तालुक्याची, ग्रामपंचायत जे लागली आहे तालुक्याची, त्याच्यात एक विक्रम म्हणून आता हे जे तृतीय पंथीसाठी ते फॉर्म भरायला आले, हे एक मोठा विक्रम होऊन राहिला आणि त्यांना ते व्हायला पाहिजे. त्यांना त्यांचं बी कुठंतरी स्थान आहे, त्यांनाही पण कुठंतरी राजकारणात एंट्री हवी, राजकारणात त्यांना पण एंट्री हवी आणि एक विक्रम होऊन राहिला मानोरा तालुक्यातनी की जेणेकरून तृतीय पंथीनं फॉर्म भरून राहिले, ही आनंदाची गोष्ट आहे. मी कव्हरेज करताना महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हचे संपादक श्री माननीय विनोद कुमार सर
मुलाखत दरम्यान उपसंपादिका मोनाली मॅडम तसेच छायांकनाकरिता प्रतिनिधी तथा जिल्हा संपादक श्री माननीय प्रमोद आळे सर, महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हचे सहकारी प्रतिनिधी छायांकन तथा संकलन श्री कैलास राठोड तथा सहकारी प्रतिनिधी अवधूत राठोड, तालुका प्रतिनिधी माणिक राठोड यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली होती. त्यांच्याबद्दल चला तर मग बघू. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये मी भाग्यश्री परत आपले स्वागत करते. आणि आज आपण आलेलो आहोत एक विशेष मुद्द्यासाठी. विशेष बाब आहे ती म्हणजे अशी की आता सरपंच पदासाठी जी निवडणूक होणार आहे त्याकरिता आपण खापरदरी या गावामध्ये आलेलो आहोत आणि तेथून लढणार आहेत आपल्या करीना दीदी आळे. त्यांची आपण आज घेणार आहोत मुलाखत. चला तर मग बघूया आळे दीदी आपल्याशी काय बोलतायत. नमस्कार दीदी. नमस्कार. मला तुमचं संपूर्ण नाव सांगा. माझं नाव आहे करीना बळीराम आडे. मी तृतीयपंथी आहे. माझं गाव आहे खापरदरी, तालुका मानोरा आणि जिल्हा वाशिम, महाराष्ट्र. तर दीदी मला एक सांगा की आता तुम्ही जी सरपंच पदाची निवडणूक लढवणार आहात तर त्याबद्दल तुम्हाला कसं वाटतंय? ॲक्च्युअलमध्ये सरपंच पद हा निवडणूक मला लढवायचं का सुचलं, जेव्हा मी आज माझ्या गावामध्ये 4 वर्ष राहते. 4 वर्ष राहिल्यानंतर मला जी माझ्या लोकांनी जो माझं मी काम करत होते लॉकडाऊनमध्ये, मी भरपूर काही कामं केले. रायसन्स किट्स माझ्या गावाला प्रोव्हाइड केले, मेडिकल किट्स प्रोव्हाइड केले, हळदी कुंकू मोठ्या जोरात एक 700-800 माझ्या महिला बहिणींना घेऊन मी केले आणि बाकी किरकोळ काम करतच राहिले. सगळेच काम करते आजपर्यंत. पण लोकांनी जेव्हा माझ्या हातातून एक 5-6 डिलेव्हरी झाल्यात, मी डिलेव्हरीच्या वेळेस ॲक्च्युअलमध्ये तिथे थांबते जोपर्यंत बेबी बॉर्न होत नाही. बेबी बॉर्न झालं मग मी बघते आणि पुन्हा माझ्या घराकडे येते. ॲक्च्युअलमध्ये डिलेव्हरी करताना असं पण झालं, मी रोडवर झोपून आले. माझ्या पब्लिकसाठी, माझ्या जनतेसाठी मला रोडवर झोपावं लागलं, तरी मी त्याचं काही हे नाही केले. हे कारण की माझं एक समाजसेवाचं कार्य आहे, हे मला करायचंच आहे. मग त्याच्यानंतर मला असं सुचलं की मला स्वतःला सुचताना पब्लिकनी मला दाखवून दिलं की येणारा इलेक्शन 2022चा तुम्ही आम्हाला सरपंच पदासाठी हवा आहात. कारण की आजपर्यंत आम्ही माणसांना बघितलं, स्त्रींना बघितलं, पण आता तुम्ही एक आमच्या गावाला एक तृतीयपंथी म्हणून लाभलेली आहात, तर तुम्हीच आमचा गावचा विकास करू शकता. कारण की आजपर्यंत कितीतरी अशा ग्रामपंचायत झाल्यात, विकास बिलकुल 0 आहे आमच्या गावाचं. तर पूर्ण पब्लिक जेवढी बी सरपंच येऊन गेलीत, माझ्या ताई झाल्या असतील, माझे भाऊ झाले असतील, पण त्यांच्याकडून त्यांना सॅटिस्फॅक्शन मिळालेलं नाही आहे पूर्णपणे. जसं ॲक्च्युअल मिळायचंय तो सॅटिस्फॅक्शन त्यांना मिळालं नाही. तर त्या लोकांनी माझ्यामध्ये तो चित्र बघितला. तर मला वाटलं की जेव्हा माझ्या जनतेला मी वाटते एक तृतीयपंथी की मी काहीतरी गावाचा विकास करू शकते, तर मी बोलली पाठीमागे का बिलकुल रणांगणात उतरायचं. आज कितीतरी या गावामध्ये माझे मोठे मोठे वडील लोक, ज्येष्ठ नागरिक लोक सगळ्यांनी मला दाखवलं की बेटा तू आम्हाला सरपंच पाहिजे. तर मग याआधी सुद्धा आपण काही सामाजिक कार्य केलेली आहे, तर ते कुठल्या गावात केली व कशा प्रकारे केलेली आहे? ॲक्च्युअलमध्ये सांगायचं तर मी सामाजिक कार्यापासून पहिल्यापासूनच जुळलेली आहे. समाजसेवा ही माझ्या रक्तामध्ये सामावलेलं आहे पूर्णपणे. आय लाईक अ फिमेल्स. मी स्त्री लोकांना खूप जपते. स्त्री लोकांचं खूप मी मान, त्यांचं ॲक्च्युअलमध्ये कुठे त्यांच्यावर अत्याचार होत असेल हा मला बिलकुल सहन होत नाही. कारण की स्पेशल असं आहे की मी एक तृतीयपंथी आहे. मी असं समजते देवानी जेव्हा मला एक तृतीयपंथी बनवून बॉर्न या गावामध्ये जन्म दिला, तर हा जन्म माझ्या बहिणी लोकांचं संरक्षण करण्यासाठी मला जन्म दिलेला आहे. तर आय लाईक अ स्त्री. मी स्त्रींना खूप जवळून प्रोटेक्शन करते, खूप त्यांना जवळून मी जपते. तर दीदी मला एक सांगा अजून की तुम्हाला जसा गावकऱ्यांचा म्हणजे जनतेचा पाठिंबा जसा तुमच्या मागे आहे तसाच तुमच्या परिवारातून सुद्धा आहे का? बिलकुल. ॲक्च्युअलमध्ये परिवारामध्ये मी 16 वर्षाची असताना माझं घर मला सोडावं लागलं. कुठल्याही व्यक्तीला असं वाटत नसतं की आपण घर सोडून कुठेतरी जावं, पण एक कारणास्तव काहीतरी मी तृतीयपंथी आहे. जेव्हा माझा लहानपणा होता तेव्हा लहानपणामध्ये लोकांना कळून नाही आलं. अगर मी भांडे घासते तर बोलायचे किती छान. मी कधीही स्वतःला मुलगा म्हणून समजले नाही, कारण की मुलगा मी नच होती. एक बॉडी जरी माझं मुलाचं टक्चर असेल, पण आतमधली जी माझी आत्मा आहे ती आत्मा आहे, देव आत्मा आहे. तर त्याच्यानंतर मी घर सोडले आणि मग नंतर घर सोडल्यानंतर मी मुंबईपासून आज इथे आले गावामध्ये. आणि रिलेटिव्ह लोकांचं जर म्हणायचं तर बघा, मी एक तृतीयपंथी आहे. जो रिलेटिव्ह कोणी असू द्या, माझे रिलेटिव्ह म्हणजे माझी आई असेल, माझे भाऊ असेल, माझे काका असतील, माझ्या बहिणी असतील, या अजून इतर या गावामध्ये माझी सगळीकडे रिलेटिव्ह आहेत. पण ज्या रिलेटिव्हनी माझं कोण कोण सदस्य आपल्या सोबत आहेत? माझ्या परिवारातली ही माझी आई आहे. ह्या आहेत का? हो, ह्या माझ्या मोठ्या बहिणी साहेब आहेत. आणि हे तो माझा भाऊ आहे, हे माझ्या मामाचे मुलं आहेत, हे मामा आहेत वगैरे सगळं रिलेटिव्ह आहेत.
पण मला असं संपूर्ण परिवार म्हणायचं, इथे आहे. बिलकुल परिवार आहे, पण परिवारसाठी मी हे म्हणेन की जो परिवार मला स्वीकारत असेल अगदी हसून, तर मी त्यांची, नाहीतर माझी कुठली जोर जबरदस्ती राहणार नाहीये त्यांच्याकडे. आणि मला एक सांगा की वया तर दीदी मला एक सांगा की तुमच्या तृतीय पंथीयांमध्ये सामाजिक कार्याचा तुम्ही म्हणजे काय बोलाल सामाजिक कार्याबद्दल? ऍक्च्युअल मध्ये माझ्या स्पेशली जेंडरसाठी तृतीयपंथी भगिनी, तर मी तृतीयपंथी भगिनींसाठी तर मी मुंबईपासूनच लढत आहे. आज अख्खा महाराष्ट्रभर माझी ओळख आहे. आणि मुंबईला तुम्ही म्हणजे किती वर्ष घालवलीत मुंबईला? मी मुंबईला कमसे कम बघा ना 93 पासून ते हे 4 वर्ष आज मी गावात राहते, तर एक कमसे कम 23-24 या जास्त काहीतरी होऊ शकतात असं. आणि सामाजिक कार्याचं जर म्हणलं तर मी आजपर्यंत तृतीयपंथीसाठीच नाही, कारण की मी एक स्वतः मला जनरल पॉप्युलेशन सारखं जगायला आवडतं. आय लाईक नोकरी. आज मी संरक्षणासाठी जे लढली सरकार बरोबर की आम्हाला घरकुर असावा तृतीयपंथीला, शहरामध्ये टॉयलेट्स असावे स्पेशल, बरोबर की नाही, तसंच मी तृतीयपंथीसाठीच नाही, मी सर्वसामान्य लोकांसाठी लढते, माझ्या हक्काच्या लढ्यासाठी लढते. मेन म्हणजे सगळीकडे सन्मानित केलं जावावं. आज कुठल्याही ऑफिसमध्ये एक तृतीयपंथी भगिनी असावं. आज आमचं सरकार बघितलं तर कर्नाटक सरकारने पोलीसची आम्हाला आरक्षण सोडलं. आज काही दिवसांनी आमच्या तृतीयपंथी लोकांवरती खाकी वर्दी राहणार आहे. आज कितीतरी माझ्या बहिणी, एक सरपंच आहे जळगावमध्ये, एक माझी आता टीचर झाली, काहीतरी लोक याच्यामध्ये राजकारणामध्ये मोठे मोठे पदावर आहेत. तृतीयपंथी म्हणजे ही मजाक नाहीये, जसं लोकांना वाटतं की तृतीयपंथी म्हणजे टाळी वाजवणारी, पण ह्या करीनानी कधी टाळी वाजवली नाही. तर सहसा म्हणजे तसं जर सहजरित्या बघायला गेलं जी, तर समाजामध्ये आपल्याला आजकाल तृतीयपंथी म्हणजे निवड आणि निवड टाळी वाजवून टाळी वाजवली की दे पैसे अशानुसार चालतात. तर तुम्ही म्हणजे काय केलं जसं तुम्हाला कळलं की तुम्ही तृतीयपंथी आहात, त्यानुसार तुम्ही नाही का असं कधी केलं? ऍक्च्युअल मध्ये बघा, समाजाचं म्हणणं आहे तृतीयपंथी म्हणजे टाळी वाजवणार, हा. पण मी म्हणते की आज माझी कुठली ताई म्हणा या कुठला माझा दादा, जसं तृतीयपंथी आहे तसं ताई लोक पण आहेत, दादा लोक पण आहेत, बरोबर की नाही. फक्त एवढंच आहे की तृतीयपंथी भगिनींमधून हिरा शोधून काढायला लागतं. ती आज हिरा करीना तयाडे ही एक हिरा आहे, बरोबर की नाही. तृतीयपंथी भीक मागतो म्हणजे त्यांचा तो व्यवसायच आहे ना, काही चुकीचं नाही आहे की नाही. आज आणि शेतकरी माणूस शेती करतो, त्याची शेती आहे. त्यानंतर तृतीयपंथी आपल्या ज्या भगिनींवर आजकाल जे अन्याय अत्याचार होत आहेत, तर त्यानंतर त्यांच्यासाठी आवाज उठवण्यासाठी तुम्हाला म्हणजे तुम्ही हा निर्धार केला का की यांच्यावर कुठल्या प्रकारचाही अन्याय होऊ नये? त्या तुमच्या भगिनीच आहेत, म्हणजे आपण सर्व स्त्री पुरुष समानता, तसेच तुम्हालाही समाजात एक समानताच मिळाली पाहिजे, यानुसार तुम्ही निवडणुकीमध्ये सामील झाल्या का? बिलकुल. ऍक्च्युअल मध्ये जसं तृतीयपंथी भगिनीबरोबर कुठे अत्याचार होऊ नये याच्यासाठी पण खूप माझा मोठा लढा राहणार आहे. आणि स्पेशली स्त्री लोकांवर अत्याचार होणारा मी बिलकुलच थांबवणार आहे, काही विषयच नाहीये याच्यामध्ये. आणि सर्वात जास्त तर आपल्या भारतामध्येच आता तुम्ही बघत आहात टीव्ही मोबाईल सगळीकडे एकच नारा आहे की स्त्रीवर अन्याय हा होतच आहे. मग त्यासाठी तुम्ही स्त्रियांसाठी काय संदेश द्याल? मी स्त्रियांसाठी संदेश हे देऊ शकते की आज ही तृतीयपंथी करीनाताई आहे, अशा कितीतरी करीनाताई आहेत, लाखोमध्ये करीनाताई आहेत, पण स्त्रीला मी आज भारी भक्कम माझा पुरावा देऊ शकते की मी तुमचं राईट डावा हात आणि उजवा हात आहे. आज मी म्हणेन की पुरुष स्त्री यांची मी तिसरी चाक आहे. माझी चाक नसेल तर स्त्री पण चालू शकत नाही आणि पुरुष पण चालू शकत नाही. तर आजच्या तारखेमध्ये जरुरी आहे की तिसरी चाकेला घेऊन चालणे. तर मला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटेल तुम्हाला, आणि मला सांगा की तुमच्या जर नजरेतून म्हणजे बघितलं, तुमच्या नजरेतून अथवा सामाजिक दृष्टिकोनातून जर आज आपण बघितलं, तर तुम्ही कोणाला जास्त विशेष प्राधान्य द्याल? तृतीयपंथी अथवा स्त्री पुरुष यापैकी तुम्ही कोणाला जास्तीत जास्त प्राधान्य द्याल? ऍक्च्युअल मध्ये प्राधान्य द्यायचं हे मी विचार करेन सर्वसामान्य, सर्व. माझ्याकडे ती माझी तृतीयपंथी आहे म्हणजे हिला मी जास्त द्यावं, स्त्री आहे हिला नाही. ज्याचं हिस्साचं आहे त्यालाच मिळणार माझ्या राज्यात, बिलकुल. इन केस की कदाचित मी उद्या सरपंच होऊन आली, पहिला तर मला भ्रष्टाचार रोखायचा आहे, जे आज माझ्या गावामध्ये होत नाही. सगळीकडे याचं करीनाचं आहे, दुसरीच करीनाला मिळतो. आज जेवढे काही प्राधान्य असतात ते जी व्यक्ती आहे त्याला बिलकुल मिळत नसतो.
तर हा भ्रष्टाचार मला पूर्णपणे थांबवायचा आहे. आज कितीतरी वर्षापासून माझ्या आई बहिणी डोक्यावर पाणी आणतात हंडा घेऊन, तो मला बंद करायचा आहे. त्याच्यानंतर उघड्यावर जाऊन बसतात, तर तो मी बंद करणार. ही करीनाताईच करू शकणार आहे येणाऱ्या काळात पण, आणि याच्या पाठीमागचा तर काळ निघूनच गेला, पण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करीनाताई एक तृतीयपंथी बंद करू शकते हे सगळं. तर आज आपण दीदींचे स्वागत. तर दीदी मला एक सांगा की आजकाल जी तरुणाईमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याला महाराष्ट्रातच नाही, विदर्भात नाही, तर अख्ख्या भारतामध्ये एकच कारण दिसून येत आहे, जे बेरोजगारीचं आहे. तर त्यावर तुमचं काय मत? नक्कीच मी भारतासाठी म्हणेन की बेरोजगार आज कितीतरी स्टुडंट्स कितीतरी उंच शिक्षण घेऊन बेरोजगारी आहे, घरात बसलेले आहेत. जे सुशिक्षित आहेत, सुशिक्षित असून सुद्धा घरामध्ये बसलेले आहेत. ऍक्च्युअल मध्ये मी आता थोडक्यात असं भारतभरचं मी सांगू शकते. उद्या मी भारतासाठी पण करणार आहे, याच्यामध्ये काही विशेष नाही आहे. आणि आज माझ्या गावाला घेऊन मी जेव्हा बघते, आज माझ्या गावामध्ये कितीतरी असे भरपूर मोठी क्वांटिटी आहे की मुलं ग्रॅज्युएशन झालेले आहेत, कोणी BA M.Com काय काय झालेले आहेत, पण आज ते बेरोजगार आहेत. आणि कितीतरी अशा माझ्या बहिणी आहेत की भूमीन आहेत, त्यांच्याकडे जमिनीचा तुकडा नाही आहे. तर ही करीना त्यांना मी सांगू शकते, जेवढे माझे दादा लोक आहेत, माझे मुलं आहेत, शिक्षक असून बेकार आहेत, त्यांना मी नक्कीच रोजगारची हमी उचलणार. आणि माझ्याकडून जेवढे टक्के मी त्यांना रोजगारीचं देऊ शकणार तेवढं मी नक्की रोजगार देणार माझ्या गावामधून. की जी माझी बहीण आज ऊस तोडायला जाते, रोजगारीसाठी तडपते, त्यांचं तडप माझ्या हातामध्ये एक 99% तर मी कमी करायचा प्रयत्न करणार. मी कसं देईन काय देईन, पण मी रोजगार आणून देणार माझ्या गावामध्ये. आणि एक अजून एक प्रश्न दिदी की एक सांगा, आणि जसे ठेकेदार, मोठमोठे इंजिनियर्स, कॉन्ट्रॅक्टर की मजुराला कामावर तर ठेवून घेतात, पण त्यांना वेळेवर मजुरी न देणे अथवा त्यांच्याशीच गाफलत करणे, अथवा त्यांना शिवीगाळ वगैरे करणे, किंवा मग त्यांना निवड मजुराच्याच दृष्टिकोनातून बघणे, पण त्यांची काही एक काळजी न घेणे. ते आपली मुलं बाळा सोडून एवढ्या दूर कामाला जातात, सर्व गोष्टी करतात मालकासाठी, पण मालकाने का त्यांना असा हक्क देऊ नये की त्यांनाही बोलण्याचा चान्स मिळावा? ऍक्च्युअल मध्ये असे भरपूर केसेस आम्ही लोकांनी डील केले. काही भरपूर लेबर लोकांची कंप्लेंट्स, जेव्हा मी मुंबईला असायची तेव्हा भरपूर लेबर लोकांची कंप्लेंट आली माझ्यापर्यंत की ताई असं असं आम्ही रोजगार करत होतो आणि आमचं पेमेंट थांबवलं गेलं, आम्हाला पगार मिळाली नाही. तर मी स्वतः प्रत्यक्ष तिथे जाऊन पुढच्या व्यक्तीला भेटून त्यांचं मी जेवढं काही मानधनाचं जे पगारीचं रोजमजुरीचं होतं तो प्रश्न मी सोडवले. तर दीदी एक सांगा की मागील काळात जे तुम्ही काही अनुभवले, म्हणजे जे काही तुम्ही उपभोगलंय त्या गेलेल्या काळाबद्दल आणि आता चालू काळाबद्दल तुम्हाला काय वाटतं? गेलेला काळ असा होता की खूप काही भोगले, पण ते कदाचित चांगल्यासाठीच मी भोगले असं म्हणेन मी. आणि आजचा जो येणारा काळ आहे, जे माझ्या बरोबर काही होत आहे आणि काही होणार आहे, आय एम सो हॅपी. मी हॅपी आहे, छान आहे. आज माझ्या मम्मानी मला एक्सेप्ट केलं, घरामध्ये एंट्री दिली, आणि काही माझ्या रिलेटिव्ह लोकांनी सुद्धा एक्सेप्ट केलं, काही नाही केले. त्यांचं पण मी वेलकम करते आणि यांचं पण मी वेलकम करते. म्हणजे तुम्ही देणाऱ्यांचे अथवा किंवा न देणाऱ्यांचे सुद्धा तुम्ही स्वागतच करणार? बिलकुल, मनापासून. त्यानंतर तुमच्या परिवारातील समजा काही लोकांचं मला मत जाणून घ्यायचंय की त्या सगळं खर्च त्यांनी केलं. ते म्हणजे तृतीयपंथी आहे, पण असं वाटत नाही की ती तिसरे व्यक्ती आहे. ते म्हणजे खूप असं सर्वसाधारण जिवाडा, आपुलकी आणि म्हणजे असं सर्व लोकांना सर्व आपले आहे म्हणून असं जाणून घेतात. मग तुम्हाला कधी समाजात असं वावरताना असं वाटलं नाही का की आपल्या घरातील व्यक्ती तृतीयपंथी आहे? मग तुम्हाला कधी कुठे बाहेर असं कोणी टीका टिप्पणी केली नाही का तुमच्यावर? केली, पण मला त्यांच्याबद्दल कोणी बोललं तर असं राग येतो, कारण की ते म्हणजे आहेत असं, पण ते सगळं म्हणजे असं सांगायचंय की सगळ्यांना त्यांना समजून घेणारे पाहिजे फक्त. कारण की ते असं नाही की ते टाळीच वाजवतात, त्यांनी कधी टाळी वाजवलेली नाहीच आहे. त्यांनी व्यवसाय केला, गाडी चालवली, नोकरी केली, पण असं काही केलं नाही कधी की टाळी वाजवायला त्यांना काम पडलं असं. तर मला एक सांगा की करीना दीदी या सरपंच पदाची निवडणूक लढवणार आहे, त्यासाठी तुमचा कितपत त्यांना पाठिंबा आहे व त्यांच्याविषयी तुमचे काय मत आहे? जे सामाजिकरित्या लोकांनी सुद्धा त्यांना कुठल्या प्रकारचा पाठिंबा द्यावा याबद्दल तुम्ही काय बोलाल? यावर्षी ते 2022 जोरान बोल
सरपंच पदसाठी ते आता ते राहिले ते मुलं. तर ते 25 ते 26 वर्ष ते मुंबईला राहिले ते. तर ते 4 वर्ष इथं राहिले ते सर्व बघितलं ते सगळं लोकांचं म्हणजे गावाच्या विकासाबद्दल जे काही होईल ते चांगलं होईल ते करीना दीदीमुळे होईल असं तुम्हाला वाटतं. वाटतं, चांगलं वाटतं आम्हाला, छान वाटतं. त्या तुमच्या घराण्यातून त्या निवडणुकीसाठी उभ्या आहेत त्याबद्दल कसं वाटतंय मग? चांगलं वाटतं. पंथीयांना पाहण्याचा दृष्टिकोन तरी बदलेलच. मी अशी आशा करते की तृतीयपंथीयांना आजपर्यंत आपण ज्या दृष्टिकोनातून बघितले आहे तो लोकांनी बदलावा आणि आता त्यानंतर आपण करीनाताईंना 2 शब्द बोलण्याची परत एकदा संधी देऊया. नमस्कार महाराष्ट्र आणि नमस्कार खापरदरी. जय सेवालाल खापरदरी. आज मी लाईव्ह येते टी व्हीवरती आणि महाराष्ट्र 24 लाईव्ह न्यूजचं पण मी मनापासून अभिनंदन करते की आज एवढं न्यूजसाठी माझ्या गावामधून थेट माझ्या गावामधून येऊन माझी मुलाखतसाठी आले. तर मी महाराष्ट्र 24 लाईव्ह न्यूजचं मनापासून अगदी तृतीयपंथी ऑल माय कम्युनिटीकडून त्यांना मी शुभेच्छा देते. आणि येणारा 2022चा इलेक्शन माझा खापरदरी गाव ग्रामपंचायतला मी एवढंच सांगू इच्छिते की खरोखरच आपण जेव्हा मतदान करायला जाल तेव्हा नक्कीच माझं विचार कराल आणि माझं विचार करून त्याच्यानंतरच आपण मतदान कराल. ही माझी खापरदरीचे सगळे माझे आई वडील माझे भाऊ माझे मित्र समस्त परिवाराला मी एवढंच सांगू शकते. खूप खूप मोठी माझी तळकळाटीची विनंती आहे की खरोखरच तुम्हाला तुमच्या आपल्या खापरदरीचा विकास पाहिजे असेल तर ही करीनाताईच विकास करू शकते. मी तुमच्यासाठी 24 आवर्स सेवेमध्ये राहीन आणि मी भीक मागते आज माझ्या खापरदरी गावाकडून. मला फक्त एक 6 वर्षाची भीक पाहिजे तुमच्याकडून. त्याच्यानंतर ह्या करीनाताईला पुढे जायचं आहे, सरपंच पदावर राहायचं नाही आहे. मी पुढे दुसरे इलेक्शन लढणार आहे, मला आमदार व्हायचं आहे, गप्प बसायचं नाही आहे. सरपंच फक्त मी 6 वर्षाचं भीक मागते कारण की मला 0 पासून स्टार्ट करायचं आहे. पहिले 1 पासून स्टार्ट करते, नंतर मी 10चा आकडा नक्कीच चढू शकणार, याच्यामध्ये काही विषय नाहीये. आणि माझ्या खापरदरीला खरोखरच आज संत सेवालाल महाराज, तपस्वी डॉक्टर रामराव महाराज, आई जगदंबा चरणी मी प्रार्थना करते की खरोखरच माझ्या सेवालालांनी तुम्ही मला बनवलात आणि माझे डॉक्टर रामराव महाराज माझे गुरु, माझी आई जगदंबा, की आज आई यांना माझ्या खापरदरीच्या लोकांना सतबुद्धी दे, समृद्धी नांदून दे यांच्या घरामध्ये, यांना भरभराटीचा आशीर्वाद दे आणि खरोखरच येणाऱ्या इलेक्शनसाठी जातील मतदान करायला बुथावर तेव्हा नक्कीच तुम्ही माझं यांना विचार करायला हे कराल अशी मी अपेक्षा करते खापरदरी गावाकडून. नमस्कार महाराष्ट्र 24 लाईव्ह न्यूज. नमस्कार. आज आपण बघितले आहे की महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हच्या माध्यमाद्वारे करीना दीदींचे व त्यांच्या परिवाराचे काय मत होते, तसेच मी सुद्धा एक जनतेला आव्हानच करून सांगितले की अशा उच्च विचारसरणीच्या करीना दीदींना तुम्ही लोक बहुमतांनी निवडून द्याच. कारण तृतीयपंथी यांच्याकडे दुनियेचा नजर म्हणजे या जगाचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे तो आपण आता बदललाच पाहिजे. तर मी अशा उच्च विचारसरणीच्या दीदीला आज मी शतशः नमन